ज्ञानेश्वरी घरोघरी अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या उपक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक असा उपक्रम घेऊन आलेलो आहोत की आत्ताच नुकतेच म्हणजे हे जे तुमच्यासमोर तापंत्य दिसतं आहे हे पहिले त्यांची मी तुम्हाला ओळख करून देतो. हे जे दिसत आहेत समोर ते दिलीप काका, श्री दिलीप काका डोमसे, राहणार गोरठाण, आणि त्यांच्या पत्नी आहेत लताबाई दिलीप डोमसे. ह्या दोघांनी नुकतेच म्हणजे 10 जानेवारी 2026 ते 10 जून 2026 ते 24 जून 2026 या दरम्यान इंडो नेपाळ ट्रॅव्हल्स ठाणे यांच्यातर्फे त्यांनी म्हणजे ती कैलास परिक्रमा, कैलास आणि मानसरोवर यात्रा त्यांनी केलेली आहे. बघा, याच्यामध्ये 12व्या अध्यायामध्ये माऊलीने एक ओळ सांगितलेली आहे की हिमवंतू दोष खाहे परी जीविताची हानी होय, तैसे सुचित्व नव्हे सज्जनाची. बघा, आता त्यांचा अनुभव आहे, ते प्रत्यक्ष तिथे गेलेत. म्हणजे हिमालय दोष माणसाचे घालवतो, परंतु गॅरंटी नाही. आता त्यांचं नशीब आहे ते परत आले. म्हणजे त्यांनी भगवंताने त्यांना आयुष्य दिलेलं आहे आणि त्यांनी आत्तापर्यंत 4 धाम यात्रा, त्याच्यानंतर ही यात्रा आपली कैलास मानसरोवरची यात्रा ही केली आणि प्रपंच करून त्यांनी हे साध्य केलेलं आहे. तर ह्या मुलाखतीमध्ये एवढंच असा म्हणजे मुद्दा आहे की आपणही म्हणजे त्यांचे अनुभव ऐकून आपल्याला जर का प्रेरणा मिळाली, की कैलास मानसरोवरला आपल्याला पण जायला पाहिजे, तोच एक उद्देश आहे ह्या मुलाखतीचा. तर तेव्हा मी त्यांना सुरुवात म्हणजे सांगतो की बोलली आणि कसा काय निर्णय घेतला, किती रुपये खर्च आला, काय तो अनुभव जो आहे तो आम्हाला सांगा. बोला. रामकृष्ण हरी. मी दिलीप डोमसे, निफाड तालुक्यात गोरठाण म्हणून कुसुमाग्रजांचं विवा शिरवाडकरांच्या गावाशेजारी मी राहतो आणि मी शेतकरी कुटुंबातला आहे. मी स्वतः शेतकरी आहेत, फार्मर आहे. मी एक दिवस केसरी ट्रॅव्हल्समध्ये गेलो नाशिकला आणि मला तिथं एक बोर्ड लागलेला होता की मानसरोवर यात्रा चालू झालेली आहेत, बुकिंग चालू आहेत. म्हणून मी तिथून चौकशी केली आणि तिथून माझ्या खऱ्या परिक्रमेची एक सुरुवात झाली असं म्हटलं तरी चालेल. मग मी आमचे पिंपळगाव बसवनचे एक कांता पटेल म्हणून एक दुकानदार आहेत, ते मागच्या वर्षी गेले होते 2025ला. मी त्यांना भेटून ते कोणत्या टूर्सतर्फे गेले ते सर्व चौकशी केली आणि त्यांचे अनुभव ऐकले आणि मग मी ती इंडो नेपाळ मुंबईची टूर्स आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांच्या थ्रू मी परिक्रमेला गेलो. तर सुरुवातीला कसं काय बुकिंग केलं तुम्ही, किती रुपये भरले, काय असं? मी सुरुवातीला त्यांनी सांगितलं होतं का 15,000 हजार रुपये बुकिंग करायची आणि जवळजवळ 3.5 लाख रुपये पर सीट असा तो टोटल खर्च होता. त्याप्रमाणे तेवढा मला आला, पण 3.5 लाख रुपये लागले. आणि आपलं शॉपिंग वेगळं, म्हणजे जातानाचं तुमचं काही मिठाई वगैरे किंवा सॉक्स बूट वगैरे इतर खर्च वेगळा, असा मला 3.5 ते 4.25 लाख रुपये खर्च आला. अच्छा. मग आता तुम्ही जे सुरुवात कशी काय झाली म्हणजे टूरची, म्हणजे मुंबईहून केली की नाशिकहून केली, कसं? नाही, मग आम्ही इथून नाशिकवरून मुंबईला गेलो आणि तिथून प्लेनने काठमांडूला गेलो. ते इथून किती वाजताचं प्लेन पकडलं होतं? म्हणजे प्लेन रात्री 3 वाजता होतं मुंबईवरून इंटरनॅशनल. दिल्लीला किती वाजता पोहोचलं? ते दिल्लीला 5 वाजता पोहोचलं आणि तिथून कनेक्ट फ्लाईट परत काठमांडूला गेलो. मग ते किती? आम्ही 10 वाजता काठमांडूला पोहोचलो सकाळी 10 वाजता काठमांडू. मग काठमांडूला गेल्यानंतर तिथं 2 दिवस हॉटेलमध्ये मुक्काम होता आमचा. अच्छा. तिथं पशुपतीनाथ वगैरे
जलनारायण, हां. डोलेश्वर महादेव मंदिर, हे सर्व तीर्थक्षेत्राचं आम्ही दर्शन घेतलं. आणि 2 दिवस तिथं थांबून मग आम्ही चायना बॉर्डरकडे प्रस्थान केलं. अच्छा हां. चायना बॉर्डर. हां. आणि मग नंतर चायना बॉर्डरकडे गेल्यानंतर मग तिथे काय असा अनुभव तिथे? चायना बॉर्डरकडे जाताना आमचा रस्त्यात एक मुक्काम झाला. हं, बॉर्डरच्या पाठीमागं सायबराबुशी म्हणून गाव आहे. हं. तिथं आम्ही 2 मुक्काम झाले आमचे, अच्छा. कारण परमिट मिळत नव्हतं पुढे. परमिटमुळे विलंब हां, झाला. विलंब झाला. अच्छा. आणि मग तिथं थांबून आम्ही चायना बॉर्डर क्रॉस करून कॅरॉन म्हणून शहर आहे, हं. तिथं पहिला मुक्काम झाला आमचा चायनामध्ये. अच्छा अच्छा. हां. आणि आणि परमिशन ते सगळं ट्रॅव्हल वाले करतात? हो, सर्व ट्रॅव्हल्सवाले त्या करतात. पैशामध्ये हो. सगळं. आणि कॅरॉन शहरात एक मुक्काम करून हं. नंतर आम्ही सागा शहराकडे गेलो. अच्छा अच्छा. मग सागाला आपली बॉडी त्या वातावरणाशी जुळवायला. जुळण्यासाठी हां. ते 2 दिवस तिथं थांबवतात. ओके ओके. मग म्हणजे तिथं बरोबर त्याचं ते तिथलं वातावरण हो वगैरे हो, तुमचं. कारण हां. ते शहर हं. समुद्र सपाटीपासून 4,500 फूट उंचीवर आहे. बरं. मग तिथं खूप थंडी, अच्छा. खूप हवा हां. आणि ऊन पण फार होतं. अच्छा अच्छा. तिथं 2 दिवस आम्ही थांबल्यानंतर हं. तिथं माझी थोडी तब्येत पण बिघडली. ओके. हां, मला डोकं फार दुखायला अच्छा लागलं, अच्छा. हां. मान दुखायला लागली, बरोबर. अपचन झालं हां. आणि झोप येत नव्हती. ओके. पण मग ते 2 दिवस मला ते सर्व ॲक्सेप्ट केल्यानंतर हं. मग आम्ही पुढं मानसरोवरला गेलो. हं. मग पुढे? मग मानसरोवरला एक आमचा मुक्काम झाला. हं. ती परिक्रमा झाली तिथली 44 किलोमीटरची बसने. हं. आणि तिथल्या कॅम्पमध्ये आम्हाला मुक्कामी ठेवलं. तर ते मानसरोवरमध्ये तुम्ही जेव्हा बघितलं ते म्हणजे तेव्हा तुम्हाला कसं काय वाटलं म्हणजे ते वातावरण वगैरे? तिथं हं. खूप थंडी होती, अच्छा. भयानक थंडी होती. हां हां. आणि ज्यावेळेस ते मानसरोवर बघितल्यानंतर आमचा एवढा आनंद द्विगुणित झाला की आम्ही अक्षरशः म्हणजे स्वर्गात आल्यासारखं वाटत होतं. अच्छा अच्छा. एकदम गोड पाणी, निळभोर पाणी अगदी, आणि काचेतून स्पष्ट दिसणार नाही एवढं खाली तळ त्या पाण्यातून स्पष्ट दिसत होतं. अच्छा. आणि तिथं ते राजहंस पक्षी, अच्छा. वेगवेगळ्या प्रकारचे पेग्विन वगैरे असे अनेक प्रकारचे पक्षी आम्हाला तिथं बघायला मिळाले. आणि त्या मानसरोवरात जाण्याचा योग आला. ते तीर्थ आम्ही पिलो, वाव. हातपाय धुतले. आणि ज्या दिवशी मुक्काम झाला त्या दिवशी मी थोडं ऐकून होतो का रात्री ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे 3 ते 5च्या दरम्यान, 3 ते 5च्या दरम्यान देवदेवता स्नानाला येतात, तारे खाली येतात. मग म्हटलं आपण ती अनुभूती घेऊ, ओके ओके. खरं काय खोटं काय. हां. मग मी रात्री 2 वाजता आम्ही एकदम तिथं जवळजवळ 0 टेम्परेचरला थंडी होती. वाव. पहाटे पहाटे. हो. मग आम्ही 2 वाजताच मानसरोवराकडे, आम्ही 2000 फूट हॉटेल लांब होतं सरोवरापासून. हां. मग त्या हॉटेलच्या बाहेर निघालो, एकदम जर्किन वगैरे, थर्मल बूट, सॉक्स बूट, कानटोपी वगैरे घालून पॅक सरोवरावर जाऊन बसलो. आणि एक रात्री दिव्य तारा 3-3:15च्या दरम्यान असा लखलख लखलख करीत खाली येताना आम्ही तो बघितला. आणि तो पाण्यामध्ये त्याने डुबकी घेतली, लुप्त झाला. वाव. हे आम्ही दिव्य दर्शन आमचं त्या रात्री झालं. म्हणजे प्रत्यक्ष डोळ्याने प्रत्यक्ष डोळ्याने ती अनुभूती पाहिली. आणि आम्ही मोठ्याने मग गर्जना केली, हर हर महादेव असे. आम्ही जवळजवळ 30-40 लोक होतो त्यावेळेस. बरं. ते मानस सरोवरावरून दिसतं का तो कैलास पर्वत? हो, मानसरोवर पासून दिसतो. दिसतो हो, दिसतो. दर्शन होतं त्याचं पण. ठीक आहे ठीक आहे. मग ते मानस सरोवर यात्रा तुम्ही यानेच केली? हा, बसने केली? बसने. हां. मग मग त्यानंतर काय दुसऱ्या दिवशी मग आम्ही तिथं अभिषेक वगैरे केला. एक ब्राह्मण होता पुढे त्या सरोवरामध्ये सरोवराच्या म्हणजे कडेला. हॉटेलला केला. हॉटेलला. तिथं परवानगी नाही, परमिशन नाही. बरोबर. मग त्या हॉटेलमध्येच आम्ही सर्वांची, आम्ही 87 लोकांची ग्रुपमध्ये केली. ग्रुपमध्ये होतो आम्ही. हां. मग सगळ्यांचा अभिषेक, ते तर्पण वगैरे छान पूजा करून मग आम्ही कैलास पर्वताकडे रवाना झालो. तिथून किती लांब होतं? तिथून 60 किलोमीटर. मग ते किती 60 किलोमीटर गेले का तुम्ही? हो, बसने गेले? बसने. हां. मग आणि पुढे मग नंतर? कैलास पर्वताच्या पायथ्याशी काय शहर नाव, दारचेन. हां. दारचेन सिटीत आम्ही तिथं हॉटेलला मुक्कामी थांबलो. आणि दुसऱ्या दिवशी मग आम्ही अष्टपदाला गेलो. तिथं जवळच आहे का? तिथं जवळच आहे. हां. तर ते अष्टपदाला आपल्याला आपले इंडियन
7,500 रुपये भरावं लागतात. ओके. हां, हां 7,500 रुपये. हां ते आपले वेगळा खर्च आहे. हो, तो वेगळा खर्च. हां आणि मग ते 7,500 रुपये देऊन आम्ही ते बसने आपल्याला अष्टपादाला घेऊन जातात. तिथून अप्रतिम कैलासाचं दर्शन होतं. ओके जवळ. समोर नंदी आहेत ओके. आणि शेजारीच अष्टपद, हां. जिथं ऋषभदेवाने घनघोर अशी तपश्चर्या केली. हा जैन हां. जैन महामुनी. आणि अशा त्या 8 विंडो त्या अशा खटके असे बरोबर दिसतात. बाप. आणि तिथलं वैशिष्ट्य असं आहे की त्या अष्टपदावर बर्फाचा एक थेंब सुद्धा, एक कण सुद्धा पडत नाही 12 महिन्यात. वाव. आणि इकडं कैलास पर्वत आणि नंदी बर्फाने पॅक असतात एकदम. बरोबर. म्हणजे असं ते अष्टपदाचं वैशिष्ट्य आहे तिथलं. मग तिथून आणि नंतर परत दुसऱ्या म्हणजे आम्ही संध्याकाळी परत आलो हॉटेलला. हां मग दुसऱ्या दिवशी आम्ही यमद्वारला गेलो. ते किती लांब होतं? ते 8-10 किलोमीटर असं. ते पण बसने केलं तुम्ही? हो, मग तिथपर्यंत बस जाते. हां. जिथपर्यंत बस जाते तिथपर्यंत तुम्ही बसने गेले? हो. आणि आणि पुढे? यमद्वारला प्रदक्षिणा करून हां यमद्वारातून मध्ये जायचं हां. आणि बाहेर निघाल्यानंतर पुढं मग ती 3 दिवसाची परिक्रमा सुरू आहे. हां, होते. तिथून सुरू होते. तिथून सुरू होते. मग मग तुम्ही- कोणी घोड्यावर जातं, हां. कोणी पायी जातं. बरोबर. ज्याला जसं शक्य आहे, जशी बॉडी आपली साथ देईल. तसं ती परिक्रमा होते. मग तुम्ही ठरवलं होतं का आपण आता थोडं पायी जायचं किंवा घोड्यावर जायचं? मग नाही, तुम्ही काय? मी माझ्या गुडघ्यांच्या त्रासामुळं हां. मी मग तुम्हाला स्वतः- असं वाटलं की बा आपण नाही करू शकत? हो, करू शकत नाही असं हां. मला वाटलं. हां. मग आणि तुम्ही तिथून माघार घेतली? आम्ही तिथं माघारी आलो दोघं म्हणजे पण. तिथूनच बघून लांबूनच आपण. आणि मग आमच्या बरोबरचे जवळजवळ हां. 60 लोक गेले अच्छा. आमच्या टूर मधले. हां. तर पहिल्या दिवसाची काहींनी पायी केली, काहींनी घोड्यावर केली. हां. पण त्याच्यातले दुसऱ्या दिवशी 20 जण ॲम्ब्युलन्सना परत आणावं लागले. हा, जरा अच्छा. त्रास झाला बरोबर. कारण ऑक्सिजनचा फार तिथं त्रास आहे. बरोबर आहे. ऑक्सिजन कमी आहेत आणि तिथं अन्न पण शिजत नाही बरोबर. पाहिजे तसं. अच्छा. आणि किंवा त्याला टेस्ट नाही येत नाही. बरोबर. आपल्याला भूक लागत बरोबर. नाही, झोप येत नाही. बरोबर. मग त्याच्यामुळे आम्ही वयोमान्याने किंवा तब्येतीमुळे आम्ही थांबून घेतलं. शरीराची मी काही पुढे परिक्रमेला गेलो नाही. बरोबर बरोबर. पण अतिशय सुंदर. जरी तुम्ही तिथे परिक्रमा जरी पूर्ण नाही झाली, हो. परंतु तो सगळा परिसर एकदम जवळ गेला तुम्ही. हो, एकदम जवळ. हां, तर एकदम तो अनुभव म्हणजे कसा होता? म्हणजे एकदम जवळ, जरी ठीक आहे मनाला खंत वाटली असेल तुमच्या हां. की आपली परिक्रमा नाही झाली, हो. कारण ते शारीरिक बाब आहे. हो. तर आपलं शरीरच साथ नसेल देत तर आपण कसं काय जायचं, आहे की नाही? आनंद- त्याच्यामुळे ते जरी राहिलं तरी पण ते जे वातावरण आहे, हा. म्हणजे आपण म्हणतो ना की ह्या जगामध्ये काही लोक म्हणतात देवच नाहीये, कसला देव नाही, काय हो, काय हो. परंतु ते जे दृश्य बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटलं म्हणजे मनामध्ये असं? ते दृश्य म्हणजे मी ज्यावेळेस यमद्वारातून गेलो, हां. तो काय आनंद. मी यमालाच सांगितलं, आता तू मला घ्यायला यायचं नाही. आता मला ज्यावेळेस घ्यायला येतील त्यावेळेस आता कैलास दूतच येतील. अच्छा. म्हणजे इतका भाव, इतकं अंतकरण. आणि आपल्याकडं हां. मेल्यानंतर त्या माणसाला कैलासवासी म्हटलं जातं बरोबर. एक जनरली बरोबर. महाराष्ट्रात. नाही, पण आम्ही जिवंतपणी वैकुंठ- तो कैलास बघून आलो. वैकुंठवासी किंवा कैलासवासी. हा, आम्ही जिवंतपणी तो कैलास बघितला. याचा फार आनंद आहे आम्हाला. बरोबर आहे, म्हणजे बरोबर आहे, बरोबर आहे. आयुष्याचं सार्थक झालं आमच्या जीवनाचं तरी, असं मला वाटतं. बरोबर, हो. बरोबर. नाही पण आता म्हणजे मला कसं आहे माहिती आहे का, नुसती ही जी यात्रा आहे ही तुम्ही एकट्याने नाही केली, पण सपत्नीक केलेली आहे. हो. तर याला एक विशेष महत्त्व आहे, कारण आपली जी अर्धांगिनी आहे म्हणजे आपल्याला जे साथ देत असते जीवनामध्ये सुखदुःखाला, आणि तिच्याबरोबर करणं, तिलाही घेऊन जाणं, आपणही जाणं. तर मी लताबाईंनाच मी प्रश्न विचारतो की तुमचा काय होता अनुभव तिथे, कसं? बिनधास्त बोला. माझा अनुभव मी कधीच विसरणार नाही. अच्छा. मग मी असं ऐकलं होतं की तुम्ही ज्ञानेश्वरी घेऊन गेले तेव्हा तिथे. हो, मग तुम्ही काय गेलो ज्ञानेश्वरी? होतो. हां? 18वा अध्याय वाचला वा वा तिथे. वा. छान. आणि 3 दिवस परिक्रमा न झाल्यामुळं आम्ही कैलास मानव सरोवर कैलासापुढं बसून, हॉटेलच्या पुढे पायरीवर बसून त्या कैलासाकडं पाहूनच ज्ञानेश्वरी वाचित होतो आम्ही. वा. मी
माऊलीला म्हटलं, म्हणजे ज्ञानेश्वरी माझ्या बरोबर होती. ओके. मी माऊलीशी बोलायचो, म्हणजे त्या ज्ञानेश्वरीशी बरं, बोलायचो. बरं, बरं. म्हटलं, माऊली, हां. तुमच्या समाधी सोहळ्याच्या वेळेस स्वतः शंकर भगवान हजर होते, होते सगळे देव होते, हे आम्ही ऐकून आहे. ऐकून आहे. सर्व देवदेवतात होते, पण स्वतः शिवजी पण तुमच्या समाधी सोहळ्याला होते. बरोबर. तुम्ही कैलासाच्या दर्शनाला आले किंवा नाही हे मला माहित नाही, पण आता तुम्ही माझ्या बरोबर आहे, मी तुमच्या बरोबर आहे. ओके. आता तुम्ही मला सांभाळून न्यायचं. कसं आहे माहिती आहे का काका, दिलीप काका, असं आहे, संतांचे संगती मनोमार्ग गती. म्हणजे ज्ञानेश्वरी बरोबर होती म्हणजे याचा अर्थ असा आहे की साक्षात माऊलीच तुमच्या बरोबर होती. माऊलीच कारण माझ्याबरोबर. आजही माऊली किंवा आजही तुकाराम महाराज आपल्या बरोबर ग्रंथ रूपाने आहेत. हो. जरी साक्षात शरीर रूपाने नाही आहेत, हा, परंतु ग्रंथ रूपाने आजही आपल्या बरोबर आहेत. अगदी आणि बरोबर. तुमचं म्हणजे एक मला थोडं नवल वाटतं की तुम्ही तो ग्रंथ घेऊन गेला. कारण अशी बुद्धी नाही, असं आता तुमच्याबरोबर 88 लोक होते, हो. त्यांच्याबरोबर काय त्यांनी नेलं ते मला माहिती नाही, बरोबर. पण तुम्ही जर का ज्ञानेश्वरी नेली, तो भाव आहे काय. ज्ञानेश्वरी हा असा ग्रंथ आहे ना, अद्भुत, जगामध्ये असा म्हणजे असा ग्रंथ परत निर्माण झाला नाही मागे आणि पुढे आयुष्यात होणार नाही. बरोबर. आणि तेव्हा एकनाथ महाराजांनी म्हटलेलं आहे की भाव धरवनिया वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरितायावरी. खरोखर माऊलीने जरी तुम्ही नाही वाचली, परंतु तुमचं श्रवण आहे म्हणा, कारण तुम्ही मोठमोठे महात्म्यांना तुम्ही काय केलेलं आहे, म्हणजे त्यांचा आदर सत्कार केलेला आहे, त्यांना सांभाळलेला आहे. कारण गृहस्थ आश्रम असा आहे ना की त्याला फार जबाबदारी आहे. संतांचं पण पूजन त्यांनी केलं पाहिजे, आणि तुम्ही खरोखर स्वधर्माचं आचरण केलेलं आहे. आणि त्याचं कुठेतरी तुम्हाला असं वाटतं का बाबा साधू संतांचाही तुम्हाला आशीर्वाद होता? त्यांच्या आशीर्वादामुळंच आमची ही परिक्रमा पूर्ण झाली. मी जाताना सगळ्या आळंदीच्या सगळे जे जोग महाराज संस्थेचे शिक्षक आहे, वा वा, जे अध्यापक आहे, त्यांना सगळ्यांना फोन केले, काहींना प्रत्यक्ष जाऊन भेटलो आणि त्यांना सांगितलं की तुमचे आशीर्वादाची आम्हाला गरज आहे. आणि जाताना मी नाशिकला जाऊन पवित्र गोदावरीचं स्नान केलं, आणि तिला सुद्धा सांगितलं की तुझे सुद्धा आशीर्वाद आता आम्हाला राहू दे, आम्ही आता तीर्थयात्रेला चाललो. मी स्वतःच वारकरी आहे, मी स्वतः माळकरी आहे, आणि मला अध्यात्माची फार आवड आहे, आणि त्यातली त्यात मी साधू संतांची सेवा करणार आहे. मला एक सेवा करणं माझी आवड आहे. तुम्ही माझे साडूच असल्यामुळे आता कसं असतं, मला माहिती आहे तुमचा हरिपाठही पाठ नाही किंवा तुम्ही हरिपाठही वाचत नाही. बरोबर. तुमचा असा काही नित्य नियम नाहीये की एखादी माळ जपायची मग असं करायचं, असं काही नाही. परंतु कसं असतं माहिती आहे का, जो तुमचा भाव आहे, कसं आहे, भाव हा महत्त्वाचा आहे. आणि तुम्ही स्वकर्म बघा, गीतेने कर्माला महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे तुमच्या वाट्याला आलेले जे जे कर्म आहेत ते तुम्ही याचा सांग पद्धतीने पार पाडलेले आहेत. आता तुम्हाला 2 मुलं आहेत, 2 मुली आहेत, त्या मुलींची लग्न झालेली आहेत. एका मुलाचंही लग्न केलं तुम्ही, त्यांना शिकवलं, तुम्ही ग्रॅज्युएट केलं. आता एका मुलाचंही लग्न फक्त बाकी आहे, तर ती जबाबदारी तुम्ही पार पाडाल. म्हणजे ह्या सगळ्या नुसतं असं नाही आहे तुम्ही देवदेव नाही केला बा देवाबरोबर तुम्ही संसारही व्यवस्थित केलेला आहे. कारण असं म्हणतात ना की एका म्यानामध्ये 2 तलवारी नाही बसत. एक तर तुम्ही संसार करू शकता, नाही तर एक तर परमार्थ करू शकता. बरोबर. परंतु याच्यामध्ये बाबा महाराज सातारकर यांना विनोदाने म्हणायचे की आपण म्यान आहे ना मोठी करायची म्हणे त्याच्यात संसारही बसवायचा आणि परमार्थही बसवायचा. बरोबर. आणि मला तुमचं आता आपले दोघांचे लग्न एकत्रितच झालेली आहेत, त्याच्यामुळे मला तुमचा परिचय आपल्या घरच्यासारखाच आहे. तेव्हा मी तुम्हाला म्हणजे तुमचा जो अनुभव आहे हे मी बघतो. कारण म्हणजे तुम्हाला मी किती वेळा सांगितलं म्हणजे का तुम्ही हरिपाठ म्हणत जावं दररोज. पण ठीक आहे, काय असतं माहिती आहे का, मुद्दाम माणूस नाही करत आहे. आता तुमच्या मागे व्याप पण आहे, बाहेरचे पोलीस पाटील असल्यामुळे बाहेर बाकी गावाचं तुम्हाला करावं लागतं. पण असं तुम्हाला असं काही खंत नाही का वाटत का बा एवढं आता जवळजवळ 60-61 वय झालं तुमचं, असं काय राहिलं आहे का आता तुम्ही अजून काय करायचं आहे? आता काही राहिलेलं नाही. अच्छा. माझी 4 धाम यात्रा झाली, हां,
पंढरपूरची वारी करतो, हा. आळंदीची वारी करतो. मला फक्त एकच आहे, हा. मी साधू संतांची सेवा मला देवापेक्षा आवडते. वा. मी खरं सांगतो. नाही नाही एक वेळेस मी देवदर्शनाला जाणार नाही, हा. पण माझ्या घरी माझ्या गावात आलेला साधू हा. हा उपोषी जाता कामा नये किंवा त्या साधूची अवहेलना होता कामा नये, एवढी मी नित्यनेमानं काळजी घेतो. नाही, मागे करोनाच्या वेळेलाही हा. तुम्ही मला 2-3 सांगितलं की हो. तुम्ही त्यांची अडचण समजून तुम्ही जीपे करून त्यांना पैसे हो मदत हो केलेली आहे. हो हे मला तुम्ही एकदा सांगितलं, म्हणजे बोलण्यामध्ये ओघाने ते आला होता विषय. त्यावेळेला मी म्हणजे कसं आहे, गरजेला मदत करणं हे महत्वाचं आहे. अगदी बरोबर. कारण गरज संपल्यानंतर मग काही उपयोग नसतो. माझी फक्त एक इच्छा राहिली होती, हा. मला नर्मदा परिक्रमा पायी करायची होती, अच्छा. पण माझे गुडघे फार दुखतात. ओके. पण त्याच्यामुळे तरी तुम्ही मी ते बसने केली, बसने दोन बसने वेळा केली, दोन वेळा केली. उत्तरवाहिनी परिक्रमा नाही, नाही, केली. 2 वेळा केली. हो हो हो. उत्तरवाहिनी परिक्रमेला पण चैत्र महिन्यात गेलो, ती पण केली. हा. आणि बाकी 4 धाम बद्रीनाथ केदारनाथ तर 2-2 वेळेस केलं. ओके. हा, आता जीवनात काही इच्छा नाही, फक्त संत सेवा म्हणूनच राहायचं, एवढीच इच्छा आहे फक्त. बरं, आता तुमचा जो अनुभव आहे, सांसारिक अनुभव हा. किंवा पारमार्थिक अनुभव, हा. तर तुम्ही आजच्या जे तरुणाई आहे, जे तरुण कसं आहे, म्हणजे तरणा भाग्यवंत नाचे कीर्तनात, तर तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल बाबा? तरुणांना सल्ला एवढाच आहे माझा, चांगले राहा, साधू संतांची सेवा करा, तीर्थयात्रा करा, व्यसनाच्या आहारी जाऊ नका, आणि 50 वयापर्यंत जेवढं तुम्हाला फिरता येईल तेवढं फिरा. म्हणजे पैसा कमवा, प्रपंच करा, पण विशिष्ट वयात थोडं तीर्थयात्रा वगैरे केल्या पाहिजे. नाही, आपण म्हणतो की मी रिटायर होईल आणि मग हो. मी तीर्थ काय नाही, नाही. त्याच्यात काही, कारण काय शरीर साथ देणार काही भरोसा नाही. हो. उद्या आपण जगूच आहे कशावरून? बरोबर हा? बरोबर हाय त्या क्षणाचा लाभ करून घ्या व्यवस्थित. बरोबर. एवढंच माझं सांगणं आहे. बरं, मी असं ऐकलं होतं तुमच्याबद्दल की तुम्ही स्थानिक तुमच्या गोरठांमध्ये दरवर्षी रामनवमीचा सप्ताह असतो. हो आणि त्याचंही नियोजन तुम्ही करत होते, म्हणजे महाराजांच्या हा. तारखा घेण्यापासून हो, हो, हो. तर ते सगळा फॉलोअप करायचा, त्यांची उठाठेव करायची, आणि सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये केल्या. आणि तुम्हाला त्याच्याबद्दल काही म्हणजे फक्त जिव्हाळा ह्या नात्यानेच तुम्ही करत होता. हो. त्याचा काय अनुभव सांगाल तुम्ही? म्हणजे खूप सुंदर अनुभव. कसं काय, म्हणजे महाराजांना सगळे महाराज लोक यायचे, त्यांची हा. सेवा करायचा योग यायचा. हा. ते आपल्या आणि घरी साक्षात एकदा चंद्रशेखर महाराज आले होते, त्यांचा स्वतः चंद्रशेखर महाराज माझ्या घरी मुक्कामी आले. हा. ज्यांची लाखो लोक वाट बघतात, हा. त्यांनी आमच्या घराला पाय लावावा वा. अशी अपेक्षा करतात. पण ते शेखर महाराज माझ्या घरी 24 तास होते. हा. माझ्या घरी जेवण केलं, मुक्कामी थांबले. त्यांच्यानंतर चैतन्य महाराज मुक्कामी थांबले. संतवीर बंडा तात्या माझ्या घरी मुक्कामी थांबले. संदीपन महाराज शिंदे असतील, ज्ञानेश्वर माऊली शिंदे असतील, उमेश महाराज दसरथे असतील, हे मोठमोठे कीर्तनकार ब्रह्मचारी लोक इथं येतात. आणि माझं घर एकांत आहे. हा. एकांतात निवांत राहतात. जेवणं खावणं करायचे मस्तपैकी. माझ्याही घरात पूजा अर्चा होते आणि मलाही तो आनंद मिळतो, आणि ती मला आवड आहे, आम्हाला दोघांना पण. नाही, खरं आहे. सेवा ही म्हणजे कसं असतं माहिती आहे का, हे साधू संतांना एक घर नाही, त्यांना लाखो घर असतात. हो. पण ते ठराविकच घरात जातात, बरोबर. आणि ते सेवा भाव बघूनच जातात. अगदी असं ते काही कोणाकडे ते जायला रिकामे नाही. बरोबर. असं म्हणतात की मामासाहेब जेव्हा कीर्तन करायचे ना, तेव्हा बऱ्याच करोडपतीवाल्यांच्या गाड्या अशा उघड्या राहायच्या की मामासाहेब आमच्या गाडीत बसतील. हा. पण मामासाहेब कधी त्या म्हणजे साध्याच वारकऱ्याच्या घरी मुक्कामाला जायचे. तर एकदा बोधे बाबा आपल्याकडे आले होते, आहे की नाही? हो. तर बोधे बाबांचा थोडा एक अनुभव सांगा, मग आपण माझे गुरुवर्य बोधे बाबा, ज्यांची ज्ञानेश्वरी मुखोद्गत होती, गाथा मुखोद्गत होती, आणि ते सकाळी उठल्यानंतर ते रोज पहाटे 3 वाजता उठायचे आणि पंढरपूरला चातुर्मास 200-300 विद्यार्थी त्यांच्याकडे चातुर्मासाला थांबायचे. पण ते बाबासुद्धा माझ्या घरी 2 दिवस थांबले, आणि मी त्यांच्याच हातची माळ घातलेली.
असे बाबा एका दिवसात ज्ञानेश्वरीचं आणि गाथेचं पारायण करायचे. वाव. इतके म्हणजे म्हणजे इथं पुण्यवान. फार पुण्य असा महात्मा होणे नाही आता. नाही बरोबर. आणि ज्यांना बोधे बाबा माहीत, आळंदीत तरी बोधे बाबा माहीत नाही अशी व्यक्ती नसत. नाही. इतके ते फेमस आणि अशा गुरुवर्यांचा मला लाभ झाला. मी खरंच खूप स्वतःला भाग्यवान समजतो. तसं माझ्या आयुष्यात मला आईचं सुख खूप कमी लाभलं. हां. मी 10वीला असतानाच म्हणजे वयाच्या 15-16 वर्षीच माझी आई वैकुंठवासी झाली. पण मला आईपेक्षा प्रेम माझ्या साधू संतांनी जास्त दिलं आणि त्यांचा सहवास मला बरं, जास्त याच्यामध्ये तुमचे वडील बंधू आहेत बघा, माधवराव डोमसे. हो. यांचं काय योगदान आहे? आता ते माझ्या वडिलांच्याच ठिकाणी ते काही अच्छा, विषयच अच्छा, नाही. अच्छा. त्यांचीच कृपाछत्राखाली आम्ही वाढलो जगलो. त्यांनी चांगलं मार्गदर्शन हा, केलं. त्यांच्याच मार्गदर्शनाने आम्ही. बरोबर. बरं, आणखीन आता मला असं आठवतं की तुमचं लग्न पण त्यांच्याच ह्याच्यानी झालेलं. हो, हो. म्हणजे तेच सगळे बघायला होते, हा. नियोजनही त्यांचं होतं. अगदी. हो. बरं, दुसरं एक तुमच्या आयुष्यात ते साठे बाबा आले होते, हा. कुसुंबाडीचे. हो. तेवढा तो एक छोटासा एक कुणाचा एक अनुभव सांगा आणि मग आपण हे जे आपले इंटरव्ह्यू आहे, मुलाखत, हे आपण समाप्त करू. ते येवला तालुक्यात कुसमडी म्हणून गावी, हां भुजबळ साहेबांचा मतदारसंघ. हां आणि ते बाबा आमच्या तिथं रामनवमीचा अखंड हरिनाम सप्ताह असतो. ते विणा घ्यायलासाठी ते मी एक नातेवाईक म्हणून त्यांना बोलवायचो. अतिशय साधुतुल्य माणूस. वयाच्या 80-85 वर्षी ते जगले. नर्मदा परिक्रमा वयाच्या 80व्या वर्षी त्यांनी पायी पायी केली. इतका साधुतुल्य माणूस मी माझ्या पाहण्यात नाही. आणि ते 8-8 दिवस इथं थांबायचे, त्यांची सेवा करायचा मला योग आला. त्यांचे तर अनुभव सांगितले तर भयानक. ते पूजा पण करायचं नाही का? हा, मग ते माझी देवपूजा पण माझी घरातली तेच करायचे. 8 दिवस मी फ्री राहायचो. बाबा पूजा करायचे, पहाटे उठायचे, थंड पाण्यानेच आंघोळ करायचे आणि लगेच काकडा भजन सुरू करायचे. काकडा भजन करायचे, देवपूजा करायचे आणि त्यांचाही मला चांगला सहवास बरं, लागला. तुमच्या आणखीन असं ऐकण्यात आलंय की तुमचे मोठे साडू श्री म्हणजे प्रभाकर साहेब, शिंदे साहेब, यांचं काय, तुमचं काय योगदान आहे यांचं तुमच्याबद्दल, तुमच्या बाबा? माझ्या बाबतीत त्यांचं योगदान असं आहे की मला तीर्थयात्राच सुरू केली ती माझ्या साडूने, शिंदे साहेबांनी. हा, पहिले मला ते घेऊन गेले जगन्नाथपुरीला. तोपर्यंत मी कुठेही घर सोडून, पंढरपूर सोडून कुठे गेलो नव्हतो, महाराष्ट्राच्या बाहेर गेलो नव्हतो. पण ते मला म्हणे चला आपण आता फिरायला जायचं. मग मला जगन्नाथ, गंगासागर हे सर्व तीर्थयात्रा त्यांनी, आणि 18 दिवस बरोबर होतो. आणि तिथून पुढं मला एवढा मग ते त्यांच्यामुळे तो छंद लागला. या यात्रा या केल्या पाहिजे. मग मी प्रत्येक वर्षी एक धाम करायचो. घराला अक्षरशः कुलूप लावून जायचो मी. कुलूप लावलं. 15-20 दिवस सर्व मी जी भारतभर भ्रमण केलं ते चौधरी यात्रेत केलं. आम्ही दोघंच असायचो. आम्ही प्रत्येक यात्रा जी केली ती आम्ही जोडीने केली. बरं, शिंदे साहेबांचं जे योगदान आहे तुमचं सांसारिक म्हणा किंवा बघा, आता त्यांच्या गळ्यामध्ये माळ नाहीये, परंतु एक तुकोबांनी एका ठिकाणी म्हटले, ज्याच्या गळ्या माळा असो नसो हा, माळ पाहिजे, परंतु माळ असूनही जर का आपण काळे धंदे सोडत नाही तर त्या माळेला काय उपयोग आहे. परंतु ती अशी व्यक्ती आहे खरोखर, म्हणजे ती एक माझाही त्यांना अनुभव आहे. माझा म्हणजे खरोखर ऋषितुल्य व्यक्ती आहे. मग त्यांचा आणखीन प्रपंचाच्या बाबतीतही जडणघडण म्हणा, त्यांचं काय आहे योगदान, असं काय म्हणजे मार्गदर्शन? आता ते सांगण्याच्या पलीकडे. अच्छा. त्यांचं माझ्यासाठी काय योगदान आहे हे मी जनरल बोलू शकत नाही, कारण काही गोष्टी गोपनीय, न बोलण्यासारखे. आणि जे काही मी आज आहे ते फक्त शिंदे साहेबामुळे एवढंच बोलतो. आज जे काही मी घडलो ते फार मोठं त्यांचं योगदान. आणखी पत्नीबद्दल आता शेवटचं काय सांगणार तुम्ही? काय त्यांचं योगदान? सगळ्यात महत्वाचं आता पत्नीविषयी बोलायचं म्हटल्यावर अशी धर्मपत्नी मिळणं सुद्धा नशीब लागतं. बरोबर. कारण जर तुमची पत्नी व्यवस्थित असेल, आपल्याला साथ देणारी असेल, तरच आपण प्रपंचही व्यवस्थित करू शकतो आणि परमार्थही करू शकतो. तिने मला सांभाळून घेतलं. मी जे महाराज लोक घरी आणले
जे साधू संत आणले तिने कधी हेळसांड केली नाही. हा, म्हणजे जीवावर आल्यासारखं हो, नाही सर, म्हणजे प्रेमाने. नाही तर मग मी साधू संतच घरी आणू शकलो नसतो. हा, बस. तिने जर भांडी आपटली असती, फेक जोक केली असती, तर माझा परमार्थ घडला नसता. हा, म्हणजे म्हणजे- सहवास झाला नसता साधू संत. त्याच्यामुळं मी पहिल्यांदा तिचे आभार मानतो वा, का तिने मला खूप साथ दिली. म्हणजे प्रपंचात दिली, शेतीत दिली, माझ्या वा. मुलांच्या जडणघडणीत दिली. वा. आणि ज्या ज्या वेळेस मी फिरायला नाही, मी म्हटलो असेल ना आज आपल्याला मुंबईला जायचं का दिल्लीला जायचं, पण मी तिला बरोबर घेऊन गेलो प्रत्येक ठिकाणी. वा. म्हणजे मी एकट्या नाही. कुठेही एकटा फिरलो नाही. वा. ज्या ज्या ठिकाणी. आणि आमचा रोजचा नित्यनेम असा आहे साठे महाराज, बरं. आम्ही रोज कुठेतरी तालुक्यात जिथं कीर्तन असेल तिथं गाडी काढणे, गावातले 2-3 जण गाडीत टाकणे आणि कीर्तनाला जाणे, हा आमचा एकमेव उद्योग आहे. बरोबर. रोज जे जिथे जिथं परमार्थ आहे, हो, जिथं जिथं नाम सप्ताह चालू आहे तिथं आमंत्रण असू नसू आम्ही सहकुटुंब कीर्तनाला जातो. ठीक आहे. हा आमचा छंद आहे. बरं, हे आता आपण इथे मुलाखत समाप्त करू. आणि याचा एकच उद्देश आहे की आपणही प्रपंच करता 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 थोडं का होईना भगवंताचं, कसं आहे माहिती आहे का, भगवंताचं स्मरण महत्त्वाचं आहे. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी 84च्या. सगळ्याला विसरला तर चालेल, पण भगवंताला विसरू नये, असा एक त्यांचा दिनक्रम आहे. आणि सर्वांना तो उत्साही ठरेल आणि सर्वांनी तो अनुकरणीय ठरेल असा त्यांचा प्रवास आहे. ते आले आपल्या ज्ञानेश्वरी घरोघरी, माझा नंबर द्या. अर्थात ज्ञानेश्वरीची कार्यशाळा या कार्यक्रमात ते आले, त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आता आपण एक आहे ना एक पसायदान म्हणू आणि आपण समाप्त करू. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जे वांछील तो ते लाभो प्राणी जात, वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांद्याळी. अनवर्त भूमंडळी भेटू तयाला, चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव. बोलतीचे अर्णव पियुषांचे चंद्रमेचे आलांछन, मार्तंडचे तापहीन ते सभाय सदा सज्जन सोयरे होतु. किंबहुना सर्व सुखे पूर्ण होनीती लोके, भजती जो आदिपुरुषे अखंडित. आणि ग्रंथो विजये विशेष लोकीये, दृष्टादृष्ट विजय व्हावे. हे तमने श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसावो. येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला, येणेवरी ज्ञान देवो सुखिया, येणेवरी ज्ञान देवो सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.